मला कळत नाही कुणावर विश्वास ठेवायचा, रुद्र देशमुख थंड आवाजात म्हणाला. त्याच्या डोळ्यात संशय होता आणि तो संशय हळूहळू आदितीपर्यंत पोहोचत होता. रुद्र, माझ्यावर विश्वास ठेव, आदिती काकुळतेने म्हणाली. मी तुझीच बायको आहे. आरवी तुझंच मूल आहे. मला ऑफिसला जायचं आहे, रुद्रने कठोरपणे उत्तर दिलं. हा प्रश्न तू त्या माणसासोबतच सोडव, असं म्हणून तो वळला. रुद्र थांब, थोडं एक तरी. आदिती त्याच्या मागे धावली, पण रुद्र थांबला नाही. तो सरळ गाडीत बसला. गाडीचा आवाज झाला आणि गाडी घराबाहेर निघून गेली. आदितीला तिथेच सोडून प्रश्नांच्या गर्दीत. आदितीच्या डोळ्यात पाणी तरळलं. ती वळली आणि त्या अनोळखी माणसाकडे रोखून पाहिलं. खरं सांग, तू कोण आहेस आणि तुला काय हवंय? आदितीचा आवाज आता संतापाने थरथरत होता. मी तुझ्यावर प्रेम करणारा माणूस आहे, तो निर्लज्जपणे म्हणाला. खोटं, आदिती ओरडली. तुला कुणीतरी पाठवलंय, सांग कुणी? तो हसला. जिचा प्रियकर तू हिसकावून घेतलास, तिचा मित्र. आदितीच्या डोळ्यात चीड चमकली. म्हणजे कियारानेच तुला पाठवलंय? तूच ठरव, तो म्हणाला आणि वळून निघून गेला. हे सहन होण्यापलीकडचं आहे, आदितीने मनातच कुजबूज केली. दुसरीकडे हे सगळे संभाषण सुनैनाने ऐकली होती. तिच्या ओठावर एक कुटील हसू उमटलं. तिने लगेच फोन उचलला. हॅलो कियारा, कशी आहेस? सुनैनाचा आवाज बनावटी गोड. आज इतक्या प्रेमाने फोन? कियाराने उपहासाने विचारलं. एक माणूस इथे आला होता, सुनैना म्हणाली. मॅडम आदितीचा प्रियकर आणि मुलाचा वडील असल्याचं सांगत होता. फोन पलीकडून कियाराचं हसू ऐकू आलं. वा, छानच. तो तुझ्याच सांगण्यावरून आला होता का? सुनैनाने खात्री करून घेतली. हो, कियाराने निर्लज्जपणे उत्तर दिलं. रुद्रची काय अवस्था झाली? खूप रागात होता, सुनैना म्हणाली. आणि असं वाटतंय तो त्या माणसावर जास्त विश्वास ठेवतोय. मग मजाच आहे, कियारा आनंदाने म्हणाली. आज संध्याकाळी मी स्वतः रुद्रच्या घरी येते. फोन कट झाला. सुनैनाच्या चेहऱ्यावर समाधान होतं. संध्याकाळी वेळ निघून गेला, पण रुद्र अजून घरी आला नव्हता. आदिती सतत फोन करत होती, पण उत्तर नव्हतं. ती दारातच उभी होती, वाट पाहत. मॅडम, एकट्याच का उभ्या आहात? सुनैना बनावटी काळजी दाखवत म्हणाली. माझा नवरा अजून आला नाही, आदिती चिंतेने म्हणाली. तू कधीच एवढा उशीर करत नाही. खोलीत थांबा, सुनैना म्हणाली. माझ्यावर हुकूम चालू नकोस. आदितीचा संयम सुटत होता. माझा नवरा माझ्यावर रागवलेला आहे, याचा तुला आनंद होतोय ना? असं काही नाही मॅडम, सुनैना वैतागून म्हणाली आणि निघून गेली. थोड्याच वेळात रुद्र घरी आला. एवढा उशीर का? आदिती लगेच विचारत म्हणाली. मी इतकी काळजी करत होते, फोनही उचलला नाहीस. मी मीटिंगमध्ये होतो, रुद्र थकलेल्या आवाजात म्हणाला. मी खोलीत जातो, आराम हवा आहे. तो वळला. तेवढ्यात, अरे किती दिवसांनी भेट, कियारा घरात शिरत म्हणाली. तू इथे का आलीस? आदितीचा आवाज चढला. फक्त जुनी ओळख, कियारा स्मित हास्य करत म्हणाली. मैत्री ठेवायला आली. पुरुष फसवून? आदितीचा संयम तुटला. जपून बोल, सुनैना हात उगारत म्हणाली. पण आदितीने तिचा हात पकडला. आज मी गप्प बसणार नाही, आदिती ठामपणे म्हणाली. माझा संसार उद्ध्वस्त करायचा डाव तू रचला आहेस, पण मी माझं कुटुंब वाचवणार. बस, रुद्राचा आवाज घरात घुमला. माझ्या घरात तमाशा नको, कियारा बाहेर जा. कियारा संतापाने निघून गेली. ती गावंढळ बाई आता फारच उचलते, ती गाडीत बसताना कुरकुरली. रुद्र खोलीकडे गेला. आदिती त्याच्या मागे. नेहमी ऑफिसहून आल्यावर आरवीबद्दल विचारायचा, आज काहीच नाही? आदितीच्या मनात विचार आला. रुद्र, खूप थकलास ना? ती मृदू आवाजात म्हणाली. मी मानेवर मसाज करते. नको, रुद्र निर्विकारपणे म्हणाला. मी आंघोळ करतो. तुला अजूनही शंका आहे का? आदितीचा आवाज थरथरला. त्या माणसावर माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे का? मला माहीत नाही, रुद्रने टाळक उत्तर दिलं. आदितीचे डोळे पाणावले. ठीक आहे, ती ठामपणे म्हणाली. आपण DNA टेस्ट करू, सत्य सिद्ध होईल. पण आज मला एक गोष्ट खूप दुखावते. माझ्या नवऱ्याला माझ्यावर विश्वास नाही असं म्हणून ती आरवीच्या खोलीत निघून गेली. रुद्र बाथरूममध्ये गेला. पाणी अंगावर पडत होतं, पण मनात एकच वाक्य घुमत होतं.
माझ्या बायकोवर विश्वास ठेवायला हवा होता का? विश्वास आणि संशयाच्या मध्ये रुद्र एकटाच उभा होता. आदिती जोशी हळूहळू आरवीच्या खोलीत शिरली. तिचा चेहरा शांत दिसत होता, पण आतून ती पूर्णपणे कोसळलेली होती. आया, आदिती थंड आवाजात म्हणाली, आणि तुम्ही थोडा वेळ बाहेर जा. मला माझ्या मुलीसोबत एकटं राहायचं आहे. हो मॅडम, आईने पाहिलं आणि खोली बाहेर गेल्या. बाहेर येतात त्या कुजबुजल्या. आज मॅडम वेगळ्याच वाटतात, एक म्हणाली. हो ना, कधीच आम्हाला असं बाहेर जायला सांगत नाहीत, दुसरी म्हणाली. बहुतेक साहेबांशी अजून भांडण चालू असावं, तिसरी कुजबुजली. गप्प रहा, आपल्याला काय, दुसरी म्हणाली. चल, थोडा आराम तरी मिळेल. खोलीत शांतता पसरली होती. आदिती खुर्चीत बसली आणि आरवीला अलगद मांडीवर घेतलं. त्या निरागस चेहऱ्याकडे पाहताच तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. बाळा, तिचा आवाज भरून आला. तुझ्या बाबांना तुझ्यावर शंका आली, हे मला कधीच वाटलं नव्हतं. ती आरवीला घट्ट मिठीत धरून रडत होती. तेवढ्यात दार उघडलं. रुद्र देशमुख आत आला. बायको, सॉरी, तो हळूच म्हणाला आणि तिच्या केसावरून हात फिरवला. आदितीने डोळे पुसले. उद्या आपण हॉस्पिटलला जाऊ, ती ठाम आवाजात म्हणाली. DNA टेस्ट करू. आजच सत्य सिद्ध होणं गरजेचं आहे. रुद्रने मान हलवली. हो, उद्या जाऊ, पण कोणालाही कळायला नको, आदिती म्हणाली. फक्त आपण दोघं. ठीक आहे, रुद्र म्हणाला. आज मी आरवीसोबतच झोपणार, आदिती म्हणाली. तू तुझ्या खोलीत जा. रुद्र थांबला. त्याला तिच्या वेदना समजत होत्या. ठीक आहे, असं म्हणून तो निघून गेला. दुसऱ्या दिवस सत्याची परीक्षा होती. सकाळी रुद्र, आदिती आणि आरवी तिघेही नीटनेटके तयार झाले. तेवढ्यात सुनैना समोर आली. कुठे चाललात, तिने शंकेने विचारलं. आरवीला थोडं बाहेर घेऊन जाणार आहोत, आदितीने शांतपणे उत्तर दिलं. इतके प्रश्न विचारू नकोस, रुद्रने सुनैनाला थंडपणे सुनावलं. सॉरी सर, सुनैना चिडून बाजूला झाली. हॉस्पिटलमध्ये पोहोचतात तपासणी झाली. DNA सॅम्पल घेतले गेले. थोड्या वेळाने मिस्टर रुद्र देशमुख, नर्सने हाक मारली. तिघेही डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेले. बसा, डॉक्टर म्हणाले. डॉक्टर, निकाल, आदितीची धडधड वाढली. डॉक्टरांनी रिपोर्टकडे पाहिलं. 99.99% मॅच आहे. आरवी ही रुद्र देशमुख यांचीच मुलगी आहे. आदितीच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले. आता विश्वास बसला ना, ती रुद्रकडे पाहत म्हणाली. रुद्र स्तब्ध झाला. त्याने आरवीच्या कपाळावर किस केलं. सॉरी, तो अपराधीपणे म्हणाला. हा रिपोर्ट ठेवा, डॉक्टर म्हणाले. परत येताना गाडीत रुद्रने आदितीचा हात धरला. माझी खूप मोठी चूक झाली, तो म्हणाला. मी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. मला जास्त वाईट वाटलं, आदिती म्हणाली, की तू परक्या माणसावर जास्त विश्वास ठेवलास. तो कियाराचाच माणूस होता, आदिती पुढे म्हणाली. आता हे मी सोडणार नाही. रुद्रचा आवाज कठोर झाला. आजच तिला धडा शिकवतो. रुद्रने कियाराला फोन केला. आज डिनरसाठी घरी ये, तो थंड आवाजात म्हणाला. खरंच, कियारा आनंदाने हरकली. तुझी बायको, तिला काही फरक पडत नाही, रुद्र खोटं बोलला. रात्री जेवणाची टेबल सजली. घरगुती नोकरवर्ग सगळा उभा होता. कियारा आलिशान ड्रेसमध्ये आली. हाय रुद्र, ती हसत म्हणाली. बस, तो थंडपणे म्हणाला. तेवढ्यात आदिती खाली आली, आरवीला कडेवर घेऊन. अतिथी आली वाटतं, आदिती मुद्दाम म्हणाली. कियारा गोंधळली. हे सगळं काय आहे, ती म्हणाली. रुद्र उभा राहिला. सगळे लक्ष द्या, तो जोरात म्हणाला. ही स्त्री माझ्या बायकोवर घाणेरडा आरोप करून माझ्या संसारात विष पेरायला आली होती. आरवी ही माझीच मुलगी आहे, आदितीने DNA रिपोर्ट उंचावत म्हटलं. कियारा पांढरी पडली. खोटं आहे, ती ओरडली. आत्ता बाहेर जा, रुद्र गरजला. माझ्या घरातून माझे आयुष्य असून सर्वस्वी बाहेर. गार्ड्सने कियाराला ओढत बाहेर नेलं. तिच्या डोळ्यात अश्रू, गालावर थप्पडची जळजळ आणि मनात पराभवाची आग. घरात शांतता पसरली. आदितीने आरवीला घट्ट मिठीत धरलं. आज सत्य जिंकलं होतं आणि कट पराभूत झाला होता.